बंधूंनो, आपण आज अरविंद नरोडे यांच्या शेतात मुक्काम पोस्ट शिल्लेगाव तालुका गंगापूर येथे आलेलो आहोत। तर आपण आपली ओळख करून द्या प्रथम शेतकऱ्यांना। नमस्कार, मी अरविंद वाल्मिकराव नरोडे, शिल्लेगाव रहिवासी, शेती करतो। ह्या जो तुमचा प्लांट आहे तर याची आम्हाला थोडक्यात एक शेतकरी बांधवांना दोन व्हेसल दिसत आहेत आणि तो बॉयलर असा हा सुगंधी वनस्पतीचं स्टीम डिस्टिलेशन एक्सट्रॅक्शनचं युनिट। बरोबर, म्हणजे पाण्याच्या वाफेवरती आपण सुगंधी वनस्पतीचं तेल काढतो। त्यामध्ये आपण जिरेनियम, पाल्मारोजा, पेट्रोनिला आणि लेमन ग्रास अशा 4 वनस्पतीची लागवड आपल्या शेतात आपण केली आहे। गेल्या 5 वर्षापासून आपण त्याची लागवड, ऑइल काढणं असं ह्या युनिटमध्ये करतो। हे पलीकडचं जे युनिट आहे तर हे 3 in 1 युनिट आहे, म्हणजे इको फ्रेंडली आहे, वूड ऑपरेटेड। त्याचं बायोमास जे आहे ते आपल्या शेतीचे जे वेस्ट असतात, काडी काचा लाकूड त्याच्यापासून चालणार आणि त्यापासून मग हे साधारणपणे 12 बाय 9 बाय 22 अशा साईजची ही रूम आहे। ही चेंबर आहे, थोडक्यात त्याची स्टोरेज कॅपॅसिटी 20 टनाची आहे। त्याच्यामध्ये आपण 20 टन स्टोअर करू शकतो। याचं असं आहे की ह्या सिस्टमद्वारे याचं तापमान आपण -2 ते +70 असं ठेवू शकतो। त्या दरम्यान आपण याच्यात स्टोरेज करणं, त्यानंतर रायझनिंग चेंबर म्हणून केळी, आंब्यासारखी फळं पिकवणं आणि त्यानंतर थोड्या प्रमाणात ड्राईंग असं ह्या युनिटमध्ये करू शकतो। असे 2 प्रकारचे युनिट आहेत। तर नरोडे साहेब, तुम्हाला हे जे व्यवसाय किंवा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तर हा प्रथमतः सुचला कसा, तर तो आमच्या शेतकरी बांधवांना सांगा। आपल्याकडे नगर जिल्ह्यात आंबोळमध्ये सुगंधी वनस्पतीची लागवड, ट्रेनिंग आणि पुढची विक्री असे एकूण प्रशिक्षणासाठी आम्ही गेलो होतो। मच्छिंद्र चौधरी म्हणून आहे, तर तिथून आम्ही समजून घेतलं इकडं पारंपरिक पिकापेक्षा काहीतरी वेगळं करावं, इथल्या निसर्गाची प्रतिकूलता बघून काय करता येईल त्याच्या अनुषंगाने मी शेतात वळालो। तर याच्यात आता तुम्हाला जो कच्चा माल आहे, कच्चा माल ते उत्पादन आणि त्याचा जमा खर्च याचं थोडक्यात आम्हाला सांगा। तर आपण ज्या 4 प्रकारच्या वनस्पतीची लागवड करतो त्याच्यामध्ये जेरेनियमचं जर ॲव्हरेज भाव आपण 10,000 रुपये प्रति किलो, कधी तो 7,000 रुपये असतो, कधी 13-14 हजार असतो, आता 14,000। ओके, ॲव्हरेज 10,000 रुपये जर पकडला तर एकरी वार्षिक साधारणपणे ॲव्हरेज 2-2.5 लाख रुपये निव्वळ खात्यातून जातो। रोजगाराच्या संधी भरपूर आहेत, कारण सातत्य जर त्यामध्ये ठेवलं तर ह्या 4-5 पिकामध्ये एकाला जर कमी भाव असला तर एखाद्या 2 वर्षानंतर दुसऱ्याला भाव असतो, जसं रोटेशनमध्ये। ह्या जो व्यवसाय तुम्ही चालू केला तर याचा आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना जमा खर्चाचं एक थोडंसं ताळेबंद किंवा गणित आम्हाला थोडंसं मी असं सांगितलं ना की ॲव्हरेज तुम्ही जेरेनियम मध्ये 2 लाख रुपये प्लस प्रति एकर प्रति वर्ष असं तुम्ही नफा गृहीत धरू शकता। तो जास्तही होईल ॲव्हरेज तुम्ही समज। तसंच सेट्रोनिला, पाल्मारोजा आणि जे लेमन ग्रास मध्ये ॲव्हरेज 1.25 ते 1.5 लाख रुपये हा आपण ॲव्हरेज आणि कमीत कमी सांगितलं आहे। याच्यात संधी आणखी खूप आहे। बंधूंनो, आपण आज इथं शिल्लेगाव तालुका गंगापूर इथे जे जेरेनियम पासून तेलाचं उत्पादन घेणारा प्लांट आहे श्री अरविंद नरोडे यांचा, तर याची आपण प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली। मी या व्हिडिओ मार्फत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना या नवीन रोजगाराच्या संधी आपणही स्वीकाराव्यात, यातून चांगला रोजगार निर्मिती आहे असं स्वतः शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। त्यामुळं एक नाविन्यपूर्ण बाब म्हणून ही सर्वांनी स्वीकारावी आणि आपल्या नवीन पिढीला एक आदर्श घडवावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि शेतकरी बंधू आपले पण धन्यवाद व्यक्त करतो।